नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही लोकांचा स्वभाव वाह्यात असतो. कैकई, मंथरा हे सगळे शब्द आपण ऐकलेले आहेत. आपलं भलं करून घेण्यापेक्षा दुसऱ्याचं काहीतरी वाटोळं करण्यामध्ये आणि सगळं काही व्यवस्थित चाललं असेल तर त्यात सुथडा करण्यामध्ये अनेकांना रस असतो. अशी भरपूर माणसं आपल्या इर्द गिर्द पसरलेली असतात. लावालाव्या करणं, चुगल्या करणं हा त्यांचा छंद असतो अगदी. आणि हा बालपणापासून प्रौढ वयापर्यंत पोहोचलेला असतो. शाळा सुटल्यावर किंवा शाळेतून बाहेर पडल्यावर किंवा येता जाताना मुलं किंवा अशी अनेक माणसं आपल्याला दिसेल की एखाद्या घराच्या बाहेरच्या कुंपणावर चांगलं झाड असतं, फूल आलेलं असतं. ते फूल किंवा पान खुडायचं. आपण तर झाड लावलेलं नाही, कुणीतरी लावलंय, ते दिसतंय चांगलं, तर ती पानं खुडणं, ओरबाडणं, फुलं तोडणं किंवा उगाच कुठेतरी दगड मारणं, खडा मारणं, ह्या सगळ्या उचापती करणारी माणसं आपण आपल्या आसपास बघत असतो. आणि त्याला जर कोणी राजकारण किंवा बौद्धिक पत्रकारिता किंवा डिस्कशन, डिबेट म्हणत असेल तर तो हास्यास्पद प्रकार आहे. आणि तो सगळा हास्यास्पद प्रकार सध्या मराठी माध्यमामध्ये बोकाळल्यासारखा सुरू आहे. अगदी हिंदी माध्यमामध्ये सुद्धा. खरे, महाराष्ट्राला निवडणुका संपून निकाल लागून इतकं प्रचंड मोठं बहुमत महायुतीला मिळाले, तर अजून सरकार का होत नाही? आणि सरकार होत नाही म्हणजे काहीतरी गडबड असणार. आणि मग काय गडबड आहे? त्या गडबडीचा कुठलाही सुगावा लागत नाही. तर मनातल्या मनात नको नको त्या उचापती शोधून काढायच्या आणि मग नसलेली भांडणं कशी लावता येतील या दृष्टीने प्रयास करायचे. हाच उद्योग सध्या माध्यमामध्ये रंगलेला आहे. आणि त्यातून मग एकनाथ शिंदे दिल्लीला गेले नाहीत, बैठकीला आले नाहीत, आपल्या गावी निघून गेले. शिंदे नाराज आहेत, शिंदे गट नाराज आहे, शिवसेना नाराज आहे, या बातम्यांचा ओघ सुरू झाला, ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या. आता साधी गोष्ट आहे की शिंदे आणि अजितदादा या दोघांच्या आमदारांची जितकी बेरीज होती त्यापेक्षा अधिक आमदार संख्या असून सुद्धा 2.5 वर्ष सत्तेतला भाजप हा त्या दोघांच्या निम्मे मंत्रीपदावर, निम्मे सत्ता पदावर समाधानी राहिला. तो त्यांनी त्याग केलेला आहे. तरी पुढलाही त्याग त्यांनीच करावा ही अपेक्षा आहे. आणि मग त्यातून भाजपमध्ये बेबनाव निर्माण व्हावा, लोकांमध्ये नाराजी निर्माण व्हावी भाजपच्या लोकांमध्ये, आमदारांमध्ये, की आम्ही झकमारी करून अधिकाधिक आमदार निवडून आणायचे आणि सत्ता वाटपाच्या वेळेला मात्र सावत्र भाऊ, मावस भाऊ, चुलत भाऊ यांनाच सगळे लाडू आणि फराळ मिळणार असेल आणि आमची उपासमार होणार असेल, असा नाराजीचा सूर भाजपातून उमटायला पाहिजे असेल तर अधिकाधिक सत्तेचा वाटा शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा यांच्या राष्ट्रवादीला मिळाला पाहिजे. अशी जर काही विघ्न संतोषी लोकांची, प्रामुख्याने पत्रकारांची इच्छा असेल तर नवल नाही. कारण त्यांना महायुतीला मिळालेलं प्रचंड बहुमत आणि त्यातही भाजपला 10 वर्षापूर्वीपेक्षा अधिक मिळालेल्या जागा ही पोटदुखी आहे, पोटदुखी आहे. आणि त्यामुळे भाजपच्या यशामध्ये बिब्बा कसा घालता येईल या दृष्टीने जेव्हा मेंदू चालायला लागतो तेव्हा मग शिंदे असोत किंवा अजितदादा असोत यांची किंवा त्यांच्या पाठीराख्यांची डोकी भडकवण्यासाठी काय काय करता येईल याचा शोध घेतला जाते, माहिती काढली जाते. आणि तुम्ही ह्या मुद्द्यावर अडून बसलं पाहिजे, तुम्ही त्या मुद्द्यावर भाजपला नमवलं पाहिजे, शरण आणलं पाहिजे, यासाठी वेगवेगळ्या सूचनांचा महापूर सुरू होतो. आणि त्यातूनच मित्रांनो, बिहार पॅटर्न नावाचा एक भूलभुलैया गेल्या आठवड्याभरात मराठी माध्यमामध्ये बोकाळलेला आहे. भाजपने एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद द्यायला काय हरकत आहे? हो, मुख्यमंत्रीपद दुसऱ्यालाच द्यायचं असेल
तर मग भाजपने निवडून येण्याची सुद्धा काय गरज आहे? हे एक नवीन लॉजिक आहे. हे आपल्या मराठी माध्यमामध्ये किंवा अगदी भारतीय पत्रकारितेमध्ये हे एक नवं तर्कशास्त्र आलेले. तर्कशास्त्र काय आहे? की आमच्या लाडक्या म्हणजे पत्रकारांच्या, पुरोगामी पत्रकार बुद्धिवंतांच्या लाडक्या पक्षासाठी इतरे जणांनी स्वतःचं बलिदान केलं पाहिजे, आपला बळी द्यायचा आणि ह्यांचा लाडका पक्ष जगवायचा. हे लॉजिक कसं असतं बघा मित्रांनो. ओवायसी यांचा एक पक्ष आहे, छोटा पक्ष असेल, त्या पक्षाने महाराष्ट्रामध्ये 20-25 काय 15 जागा लढवल्या तर त्यातले 1-2 आमदार निवडून येतात आणि त्या पलीकडचे जे 15-20 आमदार पडतात, उमेदवार पडतात, त्या उमेदवाराला मिळालेली मतं आणि यांच्या लाडक्या काँग्रेस, उबाठा शिवसेना किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी याचे पडलेल्या उमेदवारांना मिळालेली मतं ही बेरीज करून दाखवली जातात. बघा, इकडे ओवायसीचा उमेदवार नसता तर महाविकास आघाडीचा आमदार जिंकून आला असता आणि त्यामुळे जिंकलेला उमेदवार भाजपचा किंवा शिंदेचा आहे, त्याने काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाडलेलं नाही. महायुतीच्या उमेदवाराने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केलेला नाही, तर मतं खाऊन ओवायसीच्या उमेदवाराने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला. हे कुठलं लॉजिक आहे? कुठलं लॉजिक आहे? जर त्यांनी पक्ष काढलाय तर त्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि पक्ष काढलेला नसेल अशा व्यक्तीलाही अपक्ष म्हणून लढता येतं. मग त्याने मतं खाल्ली, त्याने मतं खाल्ली याचा अर्थ काय होतो? मतदाराने त्याला मतं दिलेली आहेत, त्या मतांवर काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचा अधिकार आला कुठून? प्रकाश आंबेडकर यांचाही पक्ष आहे, तो आपल्या निवडणुका लढवतो, जिंकून येऊ किंवा पराभूत हो. त्या पक्षाला मिळणारी मतं म्हणजे महाविकास आघाडीची फोडलेली किंवा खाल्लेली मतं. हे लॉजिक कुठलं आहे? इथे तुमच्या डोक्यात गल्लत निर्माण केली जाते आणि असं लॉजिक, असं तर्कशास्त्र स्वीकारणारा पक्ष सुद्धा मूर्ख असतो, कारण तो आपला आत्मघात करून घेत असतो. प्रत्येक पक्षाला आपली आपली मतं मिळवता आली पाहिजे, कारण दुसरा कुठलाही पक्ष हा तुम्हाला जिंकून देण्यासाठी स्थापन झालेला नसतो किंवा राजकारणात आलेला नसतो. त्यामुळे ओवायसी असो, तुमचा बच्चू कडूचा पक्ष असो, प्रकाश आंबेडकरांचा पक्ष असो, राज ठाकरेंचा पक्ष असो किंवा समाजवादी पक्ष अखिलेशचा, त्याचे जे काही इथे 5-25 लोक असतील ते आपल्या परीने उभे असतात, आपली आपली मतं मिळवतात, पण त्यांनी उभं राहायचं नाही आणि यांचा प्रचार करायचा किंवा यांच्या झोडीत मतं टाकायची, हा युक्तिवाद राजकीय विश्लेषणात येतोच कशाला? येतोच कशाला? मग हेच म्हणायचं असेल तर काँग्रेसने पण उभं राहू नये. एक काळ शिवसेनेला जवळजवळ 24 वर्ष राजकारणात घालवल्यानंतर सुद्धा 2 आमदार निवडून आणता येत नव्हते, पण काँग्रेसच्या, आपल्या शिवसेनेच्या उमेदवारामुळे अनेक विरोधी पक्षाचे उमेदवार पराभूत व्हायचे आणि काँग्रेसचे निवडून यायचे. 1985च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी मोठ्या कसोशीने पुरोगामी लोकशाही दल एकजूट केलेलं होतं. दत्ता सामंत आणि शिवसेना हे 2 छोटे पक्ष सोडले मुंबई पुरते मर्यादित, तर राज्यातले सगळेच्या सगळे जनता दल, समाज काय असेल, रिपब्लिकन, शेतकरी कामगार पक्ष, असे सगळे सगळे पक्ष एकजूट केले आणि काँग्रेस विरुद्ध वसंतदादा मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी पुलोदतर्फे निवडणूक लढवली होती 85 मध्ये. पण त्यांच्यासोबत त्यांनी शिवसेनेला घेतलं नाही की दत्ता सामंतांना घेतलं नाही आणि त्यामुळे पुलोदचा गाडा हा 120-22 पर्यंत येऊन अडकला आणि 160 पर्यंत काँग्रेसचे आमदार निवडून आले. मुद्दा असा आहे की शरद पवारांनी त्यांना बरोबर घ्यायचं होतं, ते मागतील तेवढे दत्ता सामंतांना किंवा शिवसेनेला जागा द्यायच्या होत्या.
पण त्यांनी यांना पाडलं. हे वर्षानुवर्ष पहिल्या निवडणुकीपासून होत आले आणि आघाडीची कल्पना मतविभागणी टाळण्यासाठीच सुरू झाली. पण हे असलं लॉजिक भरवायचं हे पूर्वी इतर विरोधी पक्षांना कळायचं की बंडखोर उभे केले, मतं फोडली. आता त्याच गुंत्यामध्ये काँग्रेस पक्ष अडकलाय, आजची शिवसेना उभाठा अडकलेली आहे, शरद पवार सुद्धा अडकलेले आहेत. यांनी मतं फोडली, त्यांनी मतं फोडली. म्हणजे तुमच्या लाडक्या पक्षासाठी दुसऱ्या पक्षात बेबनाव निर्माण करणं ही आता पत्रकारिता झालेली आहे, विश्लेषण राहिलेलं नाही, हा अजेंडा झालेला आहे, ही सुपारीबाजी झालेली आहे. आणि त्यातून मग आज मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागत असल्यामुळे थोडेफार निराश असलेले किंवा अस्वस्थ असलेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या आमदारांमध्ये बेबनाव निर्माण करायचा, नाराजी आणि वैफल्य निर्माण करायचं, यासाठी ज्या नव्या नव्या आयडिया शोधल्या जातात, नव्या नव्या कल्पना बाजारात आणल्या जातात, त्यापैकी एक कल्पना आहे बिहार पॅटर्न. म्हणजे काय? तर बिहार पॅटर्न असा आहे की नितीश कुमार यांचे आमदार कमी असले तरी भाजपने वारंवार दोनदा तीनदा त्याला मुख्यमंत्री केलेलं आहे. मग एकनाथ शिंदेना का नाही करायचं? कसं तुम्हाला तर्कशुद्ध वाटेल? जो निकष हा बिहारमध्ये चालतो भाजपसाठी, तो महाराष्ट्रात का नाही चालणार? त्याचं पहिलं कारण असं की बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासारखा सरकार चालवू शकणारा तगडा, समजदार आणि समन्वय साधू शकणारा नेता भाजपकडे नाही. ही भाजपची अडचण आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की म्हणून तर वारंवार दोनदा तीनदा दगाबाजी केलेल्या नितीश कुमारांना सोबत घेतल्यानंतर पण भाजप हे त्यांनाच मुख्यमंत्रीपद देते. याचं कारण असं आहे की भाजपकडे अजूनही बिहारभर आपल्या नेतृत्वाची छाप पाडू शकेल असा नेता उपलब्ध नाही. आणि तडजोडीची गरज होती. तेवढी तडजोडीची गरज होती 2.5 वर्षापूर्वी. उद्धव ठाकरेंनी जी निकालानंतर, निवडणुकीच्या निकालानंतर दगाबाजी केली होती, त्यामुळे ही अडचण झालेली होती की आपल्याकडे आमदार जास्त असले तरी बहुमतासाठी जो छोटा पक्ष सोबत येईल त्याला घेऊन सरकार बनवायचं, तर त्याला मुख्यमंत्रीपद द्यावं लागलं तरी द्यायचं आणि उद्धव ठाकरेंना धडा शिकवायचा आणि महाविकास आघाडीचं नाटक रंगवणाऱ्या शरद पवारांना जमिनीवर आणायचं. तर तडजोड म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं. तो एकनाथ शिंदे यांचा अधिकार नव्हता. तसा अधिकार असता तर निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जी अडवणूक केली तेव्हाच सत्तेचा हव्यास म्हणून भाजपने मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंना दिलं असतं तर एक दिवस सुद्धा भाजपला 105 आमदार घेऊन विरोधी पक्षात बसायची परिस्थिती आली नसती. पण ती आली आणि त्यातून मग निस्तरायचं असेल तर अनेक तडजोडी कराव्या लागतात. अनेक तडजोडी कराव्या लागतात. आपल्या मराठीमध्ये म्हणतात ना, अडला हरी गाढवाचे पाय धरी. ज्या वेळेला आपले अडलेलो असतो, आपण कोंडीत सापडलेले असतो, त्या कोंडीत सापडलेले असताना छोट्या पक्षालाही मुख्यमंत्री पद द्यावं लागतं. आणि हा बिहार पॅटर्न नाही असं समजायचं कारण नाही. आजची शिमडी पोरं जे पत्रकार म्हणून मिरवतात त्यांना माहिती नाही, 1967 साली देशातल्या 9 राज्यामध्ये काँग्रेस सत्ता बाहेर केल्यानंतर जी संयुक्त सरकार आली होती त्यामध्ये अशा छोट्या मोठ्या पक्षाचे देखील मुख्यमंत्री झाले होते. आणि 96 मध्ये देवेगौडा अवघ्या 46 खासदारांच्या बळावर देशाचे पंतप्रधान झाले होते. त्यांना अगदी काय तो तुमच्या 47 काय 50-55 खासदारांच्या मार्क्सवाद्यांनी पाठिंबा दिलेला होता. तुमच्या काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलेला होता. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की त्यावेळेची एक गोष्ट मला आठवते की बंगालमध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेला एक गट होता
तो अजय कुमार मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालचा 8 की 10 आमदारांचा गट होता. डाव्या आघाडीने किंवा पुरोगामी आघाडीने आपल्याकडे 100-125 आमदार असताना 10 आमदारांच्या पक्षाला सुद्धा के मुखर्जी यांना मुख्यमंत्री पद दिलं होतं. तेव्हा त्याला बिहार पॅटर्न म्हणण्यापेक्षा त्याला बंगाल पॅटर्न किंवा अजय कुमार मुखर्जी पॅटर्न पण म्हणता येईल. तेव्हा पॅटर्न वगैरे असतो हा भुलभुलैया असतो की जेणेकरून महायुतीकडे दांडगं बहुमत आहे आणि कुठल्याही प्रकारे शरद पवार किंवा उद्धव ठाकरे त्यामध्ये हेराफेरी करू शकत नाहीयेत. तर त्यांनी आपले बगलबच्चे असलेल्या संपादक, पत्रकार, विश्लेषकांना बिहार पॅटर्नचं पिल्लू सोडायला सांगितले आणि त्यातून हा बिहार पॅटर्नचा भुलभुलैया महायुतीतल्या पक्षांमध्ये उंदीर सोडावा तसा सोडलेला आहे. पण हे लोक एक गोष्ट विसरतात की समोरच्या पक्षाचं हायकमांड म्हणून बसलेले जे मुरब्बी लोक आहेत ते पण 12 गावचं पाणी प्यालेले आहेत, बारामतीच नाही. तुमचे साहेब बारामतीचं पाणी प्यालेले असतील पण बीजेपीचं हायकमांड हे 12 गावचं पाणी प्यालेले आहे. आणि म्हणून जी काय निवडणूक निकालानंतरची आकडेबाजी आहे किंवा आकडेवारी आहे त्याकडे बारकाईने बघितलं तर एक गोष्ट साफ लक्षात येते की अशा प्रकारे गडबड करणं ही सोपी गोष्ट राहिलेली नाही. बिलकुल सोपी गोष्ट राहिलेली नाही. एक तर मी तुम्हाला सांगितलं 132+16 जे हार्ड कोर भाजपवर आले आहेत, 132 पक्षात आहेत आणि 16 मित्र पक्षांमध्ये आहेत जे आमदार ओरिजिनली भाजपचे आहेत. त्याखेरीज 6 अपक्षांनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये बिहार पॅटर्न म्हणून पिसारा फुलवून नाचण्यात काही पॉइंट नाही. कारण परत सत्तेबाहेर बसणं अजितदादांना मान्य नाही आणि म्हणून अजितदादांनी साफ निकालानंतर सांगून टाकले भाजप ठरविल तो मुख्यमंत्री, आम्हाला त्यात रस नाही, आम्ही भाजपच्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहोत. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज बाहेर बसले तरी भाजपचे 132 अधिक अजितदादांचे 41 यांची बेरीज केली तरी ती 173 पर्यंत जाऊन पोहोचते. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीला काही गणिती अर्थ उरलाय का? नसेल तर मग बिहार पॅटर्न म्हणून पिसारा फुलवण्याचा काही उपयोग होणार नाही. हा बिहार पॅटर्नचा पिसारा फुलवून जे कोणी मोर थुई 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 माध्यमाच्या अंगणात नाचतायत त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, एकनाथ शिंदे हा अत्यंत व्यवहारी आणि मुरब्बी आणि मुत्सद्दी राजकारणी आहे. तुम्ही त्याला कितीही हरभऱ्याच्या झाडावर चढवलं आणि ते वडासारखं आहे असं दाखवलं, त्याच्या पारंब्या लोंबतायत बघा म्हणून दाखवलं, तरी त्या पारंब्यांना लटकून कपाळ मोक्ष करून घ्यायला एकनाथ शिंदे म्हणजे उद्धव ठाकरे नाहीत. आणि म्हणून बिहार पॅटर्न हा बागुलबुवा करण्यामध्ये, भूलभुलैया निर्माण करण्यामध्ये काडीचाही उपयोग होणार नाही. तशी शक्यता जरी असती तरी अजून मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर झालेलं नसताना आझाद मैदानावर नव्या सरकारच्या 5 तारीखच्या शपथविधीची जय्यत तयारी सुरू झाली नसती. किती हजार लोक येतील, त्यामध्ये महत्वाच्या व्यक्तींना बसायचा काय तो विभाग कुठला असेल, व्यासपीठ कुठे असेल, कुठून गाड्या पार्क करायच्या, कुठून गाड्या मंचापर्यंत येतील, सगळ्याच्या सगळी तयारी सुरू झाली. याचा अर्थ सरळ आहे की असे बुडबुडे माध्यमातून कितीही उडवले तरीही बिहार पॅटर्न महाराष्ट्रामध्ये होण्याची बिलकुल शक्यता नाहीये, बिलकुल शक्यता नाही. हा, आकडे जर वेगळे असते तर वेगळी गोष्ट शक्य झाली असती. जी 2.5 वर्षापूर्वी परिस्थिती होती तेव्हा राबवला तोच बिहार पॅटर्न होता. आता बिहार पॅटर्नची गरज भाजपला राहिलेली नाही.
पण सत्तेत यायला आणि निवडणुका जिंकायला ज्या ज्या मित्र पक्षांनी मदत केली आहे त्यांच्याशी दगाबाजी करण्याचा उद्धव ठाकरे पॅटर्न भाजपकडे नाही. आणि म्हणूनच आकडे पुरेसे आपल्या पारड्यात पडलेले असले तरी मित्र पक्षांना सोबत घेऊन सत्तेवर येण्यासाठी अतिशय संयमाने भाजपचं राज्यातलं नेतृत्व आणि केंद्रातलं नेतृत्व काम करते. त्याला बाजार बुणग्यांनी बिहार पॅटर्न वगैरे शिकवण्याची गरज नाही. तो बिहार पॅटर्नच भाजपच्या लोकांनी निर्माण केलाय, तो तुम्ही त्यांना शिकवायची गरज नाही. आपण महाविकास आघाडीचा पवार ठाकरे बारामती पॅटर्न यशस्वी का करू शकलो नाही, इतकी चमचेगिरी करून सुद्धा याचा अशा पत्रकारांनी आणि बुद्धिमंतांनी विचार करावा, एवढा सल्ला देऊन थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.